मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का मुंबईमध्ये तुंबई होणं हे अनेक वर्ष होते आणि तेव्हा सगळं खापर हे सेनेवर करायचं. आता गेले कित्येक वर्ष कुणाचं सरकार आहे? तर ज्यांचं सरकार आहे त्यांना उत्तर द्यावं लागेल आता. कारण का आता सरपंचापासून प्रधानमंत्र्यापर्यंत सगळी सत्ता त्यांचीच आहे ना. आणि थोडे थोडके नाही, 12 वर्ष त्यांची सत्ता आहे देशात आहे. त्याच्यामुळे 70 वर्ष आता हिशोब काढणं बंद करा आणि स्वतःचा 12 वर्षाचा हिशोब द्यायची वेळ आलेली आहे. ताई अनेक म्हणजे खासदार गेले ते आता म्हणतात की भाजप विकास करते, आम्ही त्या विकासासाठी गेलो. विकासासमोर पाहिल्यानंतर मुंबई सारखी शहरं तुटलेली आपल्याला पाहायला मिळतात. नाही, काल जर तुम्ही आढावा आहे, मी काय एवढा डिटेल काल त्याचा अभ्यास केला नाही, पण अनेक चॅनल जर वर्तमानपत्रात आज तुम्ही वाचले तर खासदार विकासाचा कोणाची किती खर्च केला त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड आजच्या सगळ्या वर्तमानपत्रात आणि चॅनलमध्ये. त्यामुळे खरं कोणाची कारणं काय आहेत मला माहिती नाही. माझे जे सगळे तिथे आहेत त्यांच्याशी अतिशय प्रेमाचे आणि कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत. त्यामुळे वैयक्तिक मी कुणाबद्दल काही बोलणार नाही. पण दुःख नक्कीच एका गोष्टीचं झालं की ज्या पद्धतीने आज सत्ताधारी पक्ष फोडतायत, घरं फोडतायत, हे दुर्दैवी आणि का सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक. निधीवर म्हणजे आरोप केले जातात. म्हणजे यांच्याकडे खासदारांकडे सांगितलं तर आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सरकारमध्ये जावं लागते. काल ओमराजे तिकडे गेले, त्यांना 18 कोटीचा निधी मिळाला. दुसरा आरोप केला जातो म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहणं म्हणजे पापच आहे, अशा पद्धतीची एक परिस्थिती निर्माण केली जाते असं म्हणायचं एक प्रकारे. माझं म्हणणंच आहे पहिल्या दिवशीपासून की यांना दडपशाही अच वाढवायची आणि लोकशाही कमी करायची का किंवा संपवायची का, अशी एक भावना आणि भीती समाजामध्ये दबक्या आवाजात ऐकायला येते. आणि अनेक अनुभव आपल्याला दिसत आहेत ज्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत, घरं फोडली जातात. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. पण शेवटी प्रत्येकाने आपल्याला काय करायचं हे ठरवायचं असतं. ज्या पद्धतीने उद्धवजींचा पक्ष परत फुटला त्याचा अर्थातच मी जाहीर निषेध करते, कारण का लोकशाहीसाठी अशा गोष्टी आहेत. सगळा पैसा टॅक्स पेयरचा आहे, आमचं सर्वांचा आहे. जे लोक पैसे भरतात त्याचा पैसा आहे. त्या पैशाचा वापर करून ब्लॅकमेलिंग केलं जातं पॉलिटिकल. बघा, आमचा अनुभव एजन्सीचा आहे. आत्ताचं मॉडेल काय मला माहिती नाही. आमच्या काळात काय झालं मला माहिती आहे. आमच्या काळात एजन्सी, आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी आणि वॉशिंग मशीन ह्याच्यावरच त्या काळातल्या आमचा पक्ष फोडला तेव्हा काय काय झाले उभ्या महाराष्ट्राने देशाने पाहिलं. आत्ताचे लेटेस्ट मॉडेल काय माहिती नाही. अनेक नंबर्स वगैरे कानावर येतात. खरं खोटं देवालाच ठाऊक, त्यांनाच हे उत्तर द्यावं लागेल. पण जे झालं हे दुर्दैवी झालं आणि लोकशाहीसाठी हानिकारक. खासदारांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे बाहेर पडत नाहीत, भेटत नाहीत, मदत करत नाही आणि आदित्य ठाकरे पण भेटत नाहीये.